असताना या स्पर्धेचं चांगलं स्वरूप आपण पाहायला मिळतंय। आमचे सर्व आयोजक मंडळी प्रकाश पाटील, वासुदेव पाटील, त्यानंतर योगेश मस्कर आणि त्यांची सर्व टीम आपण पाहतोय। मसोबा क्रिकेट टीम नारपोली आणि अगदी प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून ज्यावेळेस तुम्ही प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून ज्यावेळेस कोणतेही कार्य असो ते जे कार्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना ते प्रयत्न तुम्हाला अगदी पूर्ण होत असताना ते पूर्ण होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी नारपोलीच्या सर्व या खेळाडूंसाठी। आणि त्यांचं स्वप्न होतं दरवर्षी आपण ही स्पर्धा नेहमी पाहत असतो। सरपंच, उपसरपंच, सदस्य ट्रॉफी आपण पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे। यंदाचा वर्षसुद्धा अगदी जोमामध्ये सुरू झाला आहे आणि या नाईट रजनीमध्ये आजचा ही पहिली रात्रमध्ये सुद्धा चांगल्या लढती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। आपण पाहतोय या ठिकाणी दीपकदादा पाटील यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा सुद्धा फार मोठा अट्टहास या स्पर्धेसाठी आहे। चला बॅट्समन पाठवा भोकरपाडा संघ, आपल्याला विनंती आहे, आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आपले खेळाडू आपण पाठवा। वैभव भोपी यांना पण विनंती की आपण सुद्धा यावं व्यासपीठावरती, जे फार आमचे जवळचे परम मित्र आहेत आणि सर्वच गोष्टीमध्ये अगदी पुढे आहेत। मग क्रिकेट क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल पनवेल जे असोसिएशन आहे त्या माध्यमातून सुद्धा चांगले चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून पार पडत आले। त्यांचं पण स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतोय। दोन्ही टीमचे 12 खेळाडू, अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी सुद्धा विनंती असेल। आणि भोकरपाडा संघ आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा, थोडासा वेळ जास्त होतोय दीप, परंतु आपले जे आघाडीचे खेळाडू आहेत लवकरात लवकर आपण मैदानावरती पाठवा, कारण सर्व खेळाडू कमी आलेत की काय असे आता आपल्याला संकेत मिळत आहेत। परंतु रितेश आगिवले, सर्व खेळाडू, सागर, त्यानंतर दीप असे सर्वच खेळाडू जरी आले असले तरी जे बाकीचे खेळाडू आहेत ते त्वरित या ठिकाणी दाखल होतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। चांगली स्पर्धेसाठी प्रत्येक जण या ठिकाणी या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय सर्व गोडगुणी दात्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। कारण पैसा हा सर्वांकडे आहे, परंतु पैसा जरी सर्वांकडे असला तरी देण्याची दानत फार कमी लोकांकडून आपण पाहत आलोय। परंतु ज्या या गोडगुणी दात्यांनी मग आर्थिक स्वरूप असेल, वस्तुरूपी स्वरूप असेल, या प्रत्येक स्वरूपामध्ये दिलेली आर्थिक सहाय्य असेल, या सर्वांचं आपण स्वागत करूया। भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते, जे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे विद्यमान सरपंच आहेत गुरुग्राम पंचायत सोमाटणेच्या तेजस्विनी पाटील, त्यानंतर उपसरपंच आपण पाहतोय दीपकदादा पाटील यांच्या सौभाग्यवती दीपाताई पाटील, त्यानंतर आपण जर पाहिलं सुवर्ण कांबले जे ग्रामपंचायत सदस्य रजनी मुंडे, विशालदादा पाटील, पांडुरंग मुंडे, अविनाश बाबा मुंडे या सर्व या ठिकाणी सदस्य। आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्याला सुरू झाली गेली आणि भारतीय जनता पार्टी जे उरण मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय महेश बालदी साहेब, त्यानंतर पडेबेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर त्यांचा सुद्धा फोटो आपण या बॅनरवरती पाहतोय। म्हणजे पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये ही टीम जे मसोबा क्रिकेट टीम नारपोली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। चला भोकरपाडा संघ, आपल्याला विनंती आहे, वेळेला फार महत्त्व असेल डे नाईटच्या स्पर्धेमध्ये, कारण आयोजकांचा आत्ताच आहे की 2 वाजेच्या आतमध्ये ही स्पर्धा कंप्लीट झाली पाहिजे। हा मोठा प्रयत्न आहे आयोजकांचा। हा 1 मिनिटासाठी या ठिकाणी टाइम अलर्ट केलाय भोकरपाडा संघ। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली गेली आपण पाहतोय। अगदी सागर आगिवले आणि त्याच्या सोबतीला आदी पाटील अशी जोडी मॅच फार चांगली होईल। मॅच मध्ये फार चांगली मजा येऊ शकेल, कारण दुसऱ्या बाजूला सोपान सारखा एक हरिग्राम संघाचा एक मीटर म्हणून ट्रम्प कार्ड आहे आणि दुसऱ्या बाजूला मित्र म्हणून भोकरपाडा टीमकडे सुद्धा आदी पाटील सारखा एक विस्फोटक खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या क्रिकेटच्या या पटलावरती फार मोठमोठे इतिहास आहेत। दुसऱ्या बाजूला सोपान सारखा चांगला खेळाडू आहे, म्हणजे गोलंदाजी सुद्धा फार चांगली आहे, फलंदाजी तीव्र मित्र म्हणेन, बॅटिंग ऑर्डर सुद्धा फार चांगली आहे, तलागालाचे खेळाडू सुद्धा चांगला खेळ करू शकतात या दोन्ही टीममध्ये। असा खेळ या मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल, तो भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात हरिग्राम हा संघ आहे। प्रणित पाटील बघा, आपण पाहतोय प्रणित पाटीलला जो
भोकरपाडा टीमकडून प्रतिनिधित्व करत असताना हे दोन खेळाडू आपण नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळ करत असताना या दोन खेळाडूंना आपण पाहतो, आदी पाटील आणि प्रणित पाटीलला अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली गेली आहे. भोकरपाडा टीम आणि हरिग्राम असा संघ खेळ करताना पाहायला मिळेल. आपण आजच्या या दिवसामध्ये डे नाईटची स्पर्धा आहे आणि या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये गणपती बाप्पाला साकडं घातलं गेलं. ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पाडो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती. आणि गणपती बाप्पाला वंदन करून या स्पर्धेला पहिली मानाची आणि सन्मानाची मॅच आपण पाहिली असेल ती मोरिया बोरगाव आणि त्यांच्या विरोधात दहिवली असा संघ. आणि पहिले मॅच जिंकली ती दहिवली अगेन्स्ट खेळ करत असताना मोरिया बोरगाव संघानं. परंतु दुसऱ्या मॅचला सुरुवात झाल्यानंतर ही सुरुवात कशी होईल, टॉस जिंकला हरिग्राम संघानं फिल्डिंग करण्याचा प्रथमतः घेतला निर्णय. आणि आपण पाहतो दुसऱ्या मॅचला होईल सुरुवात. अगदी निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करूया. कारण 18 पकाडी जाती एकत्र करून तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, हे कोणतेही मतभेद न करता ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करूया. आणि दुसऱ्या मॅचला होती सुरुवात फटाक्याच्या आतिषबाजीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानावरती येते. स्ट्रायकरवरती प्रणित पाटील, नॉन स्ट्रायकरवरती आदी पाटील, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. नारपोली विलेज एंड कडून मारा करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. प्रसाद पाटील पहिला गोलंदाज. 12 खेळाडू आपल्याला विनंती आहे, हरिग्राम टीम आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अगदी आपण पाहतोय हा सगळ्याच गोष्टी आहेत कारण कारणास्तव आपण पाहतोय हरिग्राम टीम मध्ये सुद्धा कमी खेळाडू आहेत की काय, परंतु वैभव भोपी या ठिकाणी 12 अतिरिक्त खेळाडू जॉईन झाले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद पाटील पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्रायकरवरती प्रणित पाटील आपण पाहतोय. फार चांगली मॅच होते आणि पहिल्या मॅच मध्ये पहिला गोलंदाज प्रसाद पाटील. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅच विल स्टार्ट. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. चेंडू फेकलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू चाललोय. सोपान या खेळाडूला आपण पाहतोय त्याच्या नावावरती फार मोठे विक्रम आहेत. आतापर्यंत 5 बाईक ज्यांनी त्याच्या नावावरती कोरल्यात. तो हरिग्राम संघाचं नाव फार उंचवलंय, गावाचं आणि स्वतःचं नाव अगदी उंचवणारा हा सोपान आपण पाहतोय विकेट किपिंगच्या माध्यमातून त्याचं काम चोख बजावतोय. पहिला चेंडू प्रसाद पाटीलचा आलाय डॉट. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला. हीच तर ओळख आहे हरिग्राम टीमची. आधी जरूर उल्लेख केला गेला. नेरे दुंद्री विभागातील एक दादा संघ आहे, दुसऱ्या बाजूला या विभागातला एक भोकरपाडा संघ सुद्धा दादा, हे सुद्धा ओळखावं लागेल हरिग्राम टीमला. याचा अभ्यास करता पूर्णपणे कंबर कसून गोलंदाजी होते ती मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील या गोलंदाजाकडून. कारण पैवनचं पहिलं षटक आहे जी मुभा आहे मोठमोठे फटके मारण्याची, परंतु ती मुभा थांबून ठेवतोय तो प्रसाद पाटील हा गोलंदाज. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आले गेलेत. वेगवेगळ्या शैलीची गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. सन्माननीय निखिलजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. एक मित्र म्हणेन भोकरपाडा टीमचे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून निखिल पाटील यांना आपण पाहतो आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये सरचे हार्दिक स्वागत आम्ही सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफीमध्ये करतोय. प्रसाद पाटील याचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखना फटका लगावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. 4थ्या बॉलवरती प्रणित पाटीलच्या बॅटमधून चौकार. सन्माननीय सुशांतजी पाटील, सुशांतजी मालकर, त्यानंतर किशोरजी पाटील आणि रोहित ठाकूर यांना विनंती आहे, जे भोकरपाड्याचे मॅचला एन्जॉय करतात त्यांना पण विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. पाहुण्यांची आज मांदी आली या शृंखलेमध्ये पाहायला मिळणार आहे कारण आजची पहिली रात्र आहे. प्रसाद पाटील ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. चेंडू फेकला जातोय. पंच सांगतायत अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाते. वाईटची 1 धाव स्कोर कार्डवरती प्राप्त केली जाते. 1 धाव अर्थात चौकाराला 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपलाय. 7 स्कोरर
आर्यन पाटील आपण पाहतोय, फार चांगली स्कोरिंग ते सुद्धा पाहतात. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. जे जितू गोंधली जे प्राप्ती लाईव्हचे मित्र म्हणून ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी प्रत्येक बॉलवरती त्यांचा कॅमेरा जो ऑपरेटर आहे ते पूर्णपणे काम चोख बजावलं जाते. त्यांचं पण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाज अगदी भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद पाटील या गोलंदाजाकडून प्रणित पाटील ज्याची केली वावा, परंतु त्या प्रणित पाटीलला ठेवलं थांबून. पहिल्या ओव्हरमध्ये आलेला चौकार तो सुद्धा मित्र म्हणेन जरी 4 धावा जरी आल्या असल्या तरी त्या 4 धावा योग्यरित्या या भोकरपाडा टीमसाठी ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 प्लस धावा यायला पाहिजे होत्या. अगदी चांगला संघ आहे भोकरपाडा, त्या संघाला पूर्णपणे थांबून ठेवलं प्रसाद पाटील. आमची बॅटिंग जरी चांगली असली तरी गोलंदाजी सुद्धा एक चांगली धारदार गोलंदाजी आहे असं सांगतोय प्रसाद पाटील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक जमेची बाजू आहे भोकरपाडा टीमची की विकेट गेलेला नाहीये. 5 धावेंवरती थांबवलाय तो प्रसाद पाटील या गोलंदाजानं. डीजे विकासाचे महामेरू आपण पाहतोय. उरण परिसर असेल, पनवेर परिसर असेल, सगळ्याच मित्र म्हणेल परिसरामध्ये विकास गंगा म्हणून विकासाचे महामेरू म्हणून प्रशांतदादा ठाकूर, त्यानंतर उरण मतदारसंघाचे महेश बालडी साहेब यांच्या नावाचा डंका नेहमी आपण पाहतो आणि त्यांचं समोर संगत आपण या ठिकाणी ऐकलं गेला. हरिग्रामचे आमचे परेशजी भोपी, योगीजी पाटील, त्यानंतर जीवन हरिग्रामकर युट्यूबर आमचे जीवन भोपी, सौरभ भोपी, कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल आपण पाहतोय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, त्यानंतर अल्पेश भोपी, बालाजी केबल नेटवर्क, अल्पेश फॅब्रिकेशन, संकेतजी पाटील हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. ज्या ज्या ठिकाणी हरिग्राम संघ खेळला जातो त्या ठिकाणी गावाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं सुद्धा फार मोठा प्रयत्न असून ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं पण स्वागत करूया. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये अनु भोईर हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू डॉट फेकलाय अनुनं. हा चेंडू आधी पाटील थोडासा डीप मध्ये होता, उडवला हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फर्स्ट सेकंड शुभम म्हात्रे ज्याला आपण पाहू शकाल, परंतु शुभम म्हात्रेनं आधी पाटील सारखा एक घातक खेळाडू आहे वैभव भोपी, कारण आधीच्या नावावरती सुद्धा फार मोठे विक्रम आहे आपल्याला सुद्धा माहित आहे. याचा झेल सोडणं फार मी तर म्हणेन चुकीचा मी तर म्हणेन हा झेल सोडला जातोय. एक चांगला खेळाडू आहे आणि त्याचा झेल ज्या ज्या वेळेस सोडलाय ना, आमच्या माहितीनुसार ज्या ज्या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलंय त्या स्पर्धेमध्ये ज्या झेलची किंमत आहे त्यांनी पूर्णपणे संधीचं सोनं करत असताना आपण आधी पाटीलला पाहिलं गेलं. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु या बॉलला जज करता आला नाही. शुभम भोपी या खेळाडूला, शुभम म्हात्रे या खेळाडूला 2 धाबा या चेंडूवरती मिळाला गेल्या आणि टोटल धाव संख्या झाली आहे ती 7 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात. ऑप्स्टिक द ऑप्सम जास्तीत जास्त असा मारा चालू आहे अनु भोईर या गोलंदाजाकडून. जशी गोलंदाजी आपल्याला प्रसाद पाटील कडून पाहायला मिळाली, परंतु आता मेहनत घ्यावी लागेल ती भोकरपाडा टीमला. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला हरिग्राम संघाविरुद्ध खेळ करत असताना तुम्हाला 40+ धाबा कराव्याच लागतील, तरच चांगली मॅच होऊ शकेल ती भोकरपाडा टीमसाठी. फ्रंट फुटला आले, जल सोडला आणि त्याचं उत्तर दिलं जातोय ते 6 या धाव संख्येसाठी. अगदी विकेट किपरच्या पाठीमागे लॉंग लेग सीमा पार येतोय दणका 6 धाव संख्येचा.
पाडा संघ पूर्णपणे मेहनत करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आधी पाटील सांगतोय आता मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. ज्या वेळेस तुम्ही मेहनत करताना त्यावेळेस तुमची मेहनत तुम्हाला साथ देत असेल ती साथ दिली जाते ती आधी पाटीलला. हा चेंडू पुन्हा उडवलाय क्षेत्ररक्षक वेगाने 3-3 क्षेत्ररक्षक जमा झालेत परंतु सोपान मात्रे यांनी थांबवलं बाकीच्या क्षेत्ररक्षकांना स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलं आणि महत्वपूर्ण विकेट पहिला झटका भोकरपाडा टीमला. तेरा धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे सेकंड ओव्हर मधला. अनु भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय बॉल अँड ट्रॅकवरती अगदी तीन चेंडू फार चांगले फेकले आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पाचव्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट. आधी पाटील याचं कौतुक केलं, खरं गेलं षटकार ठोकला होता पण तो षटकार थोडासा जिवारी लागला हरिग्राम टीमसाठी. नेक्स्ट फलंदाज दीप पाटील आपण पाहतोय. हा चेंडू समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक रोहित पाटील या रोहित घरतनं टिपला हा जेल आल्या पावली जातोय माघारी दीप पाटील. आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धाव संख्या ती फक्त 13 धावा धावफलकावरती लागल्या. चौकार आणि षटकाराचा समावेश आला गेला. आपण डॉट पर्सेंटेज जर पाहिलं तर भोकरपाडा टीमचे डॉट पर्सेंटेज जास्त आहेत. आतापर्यंत 7 चेंडू डॉट आले गेले ज्यामध्ये 2 विकेट आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या वेळेस तुमचे डॉट पर्सेंटेज वाढतात ना त्यावेळेस फार मोठं प्रेशर अगदी टीमवरती क्रिएट निर्माण होऊ शकतं आणि तेच प्रेशर मध्ये टाकलं जातं हरिग्राम टीमच्या गोलंदाजाने भोकरपाडा टीमसाठी. तुमचे आलेले डॉट चेंडू आहेत ना त्यावरती तुम्हाला सिंगल डबल जर परिवर्तित केले असते धावा तर कदाचित आतापर्यंत 20+ धावा या लागल्या असत्या भोकरपाडा टीमला. परंतु प्रत्येक बॉलवरती मोठा फटका लगावण्याचा मनसुबा आहे तो थोडासा अलगट आला भोकरपाडा टीमसाठी. 2 ओव्हरमध्ये तरी हवी झालेत ते आता हरिग्राम संघ परंतु इथून पुढे 2 ओव्हरमध्ये कंबर कसावी लागेल ती भोकरपाडा टीमला. यॉर्कर चेंडू फेकलाय उडवलाय अगदी चापट दिली या बॉलवरती. कडक स्वीट साऊंड आवाज आला बॅटमधून प्रणित पाटीलच्या परंतु या बॉलवरती एक धाव अगदी धावून पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट या बॉलवरती खेळ करताना आपण प्रणित पाटीलला पाहिलं गेलं आणि या पहिल्याच बॉलवरती एक धाव लागल्यानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावरती. मोठी कंबर कसावी लागेल या मॅचसाठी भोकरपाडा टीमला. 2 ओव्हरमध्ये शांत ठेवलं हरिग्राम टीमच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु आपण जर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल घेतल्यानंतर नमीर खेळाडू 5व्या क्रमांकावरती रितेश आगिवलेला आपण पाहतोय. अगदी एक ताकदवार खेळाडू आहे ज्याच्या अगदी मनगडांमध्ये ताकद आहे त्याच्याकडे सुद्धा फार मोठं कौशल्य आहे. चौथा खेळाडू आपण पाहतोय रितेश आगिवलेला आणि त्याच्या मनगडांमध्ये सुद्धा फार ताकद आहे ज्याने ज्या वेळेस भोकरपाडा संघ अडचणीमध्ये ना त्या अडचणीमधून बाहेर काढत असताना या रितेश आगिवलेला आपण पाहतोय. आणि ही जी मॅच आपण मैदानावरती सुरू झाली आहे ती हरिग्राम आणि भोकरपाडा. हा चेंडू नो बॉल आउट स्टेपिंगचा हा आणि चेंडू पंचांनी आत्ता मात्र पकडलं जातंय ते गोलंदाजाला. आधीच्या बॉलवरती थोडंसं अगदी असं वाटलं की चेंडू परंतु योग्य साईड साईड क्रीजला थोडंसं टच झालं गेलं आणि पंचांनी सांगितले की हा चेंडू नो अतिरिक्त हा चेंडू अगदी फेकला जातोय. गोलंदाज बालकृष्ण
भोपी या गोलंदाजाकडून आणि हा चेंडू नो आणि पुढच्या बॉलवरती फ्रीट असेल. फलंदाजाला आता थोडासा पूर्णपणे चान्स असेल या बॉलवरती, परंतु अजूनपर्यंत तरी गोलंदाजांचा डंका या 3 ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर पाहायला मिळते. पुढच्या बॉलवरती हेलिकॉप्टर फिरवला अंपायर्सने आणि सांगतायत फ्रीटचा चेंडू असे रितेश आगिवलेसाठी. बालकृष्ण भोपी गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. हा चेंडू अगदी आडव्या बॅटने चेंडू खेळ केला आहे. अगदी फाईन लेग मधून चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने या चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत अंगावरती आदलेला हा चेंडू आपण पाहतोय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 17 या अंकावरती. अशुभ आकडा आहे स्कोर कार्डवरती, परंतु हा अशुभ आकडा कोणत्या टीमसाठी अशुभ ठरेल ही मॅच, कारण जय आणि पराजय एक टीमला घ्यावंच लागेल. एकाला परास्त व्हावं लागेल तर एकाला अगदी विजय प्रस्थापित होत असतं क्रिकेटमध्ये, परंतु जय आणि पराजय या मॅचमध्ये होईल कोण यासाठी झुंज चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. भोकरपाडा आणि हरिग्राम असा संघ. अगदी वैभव भोपी सर आपण जर पाहिलं ना तर 35-40 धावा सुद्धा निर्णायक होऊ शकतात या मॅच मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही बाजूनं अँगल फिरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय तो बालकृष्ण भोपी या गोलंदाजाकडून. आणि ही ओळख आहे हरिग्राम टीमची. आपण पाहू शकाल अगदी पूर्णपणे गत वर्षीपासून अगदी उंच भरारी घेणारा हा गोलंदाज आहे बालकृष्ण भोपी आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता चांगली भेदक मारा करतोय तो भोकरपाडा टीमसाठी. बघा अगदी सुंदर चेंडू फेकले, टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. रॉंग वन अशी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती हरिग्राम या टीम कडून. चांगली गोलंदाजी आपल्याला अगदी यजमान संघ आहे दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळ करत आलेला हा संघ आहे हरिग्राम संघ. आणि या मॅच मध्ये सुद्धा सांगतोय यंदाच्या या एंट्री मध्ये सुद्धा आमचा चांगलं बेस देण्याचं काम या स्पर्धेमध्ये करू शकतो. परंतु 2 षटकं फेकली ती प्रसाद पाटील, त्यानंतर अनु भोईर या गोलंदाजानं, आणि तदनंतर त्यांच्याच पावलावरती गोलंदाजी करत असताना बालकृष्ण भोपी सांगतोय की माझ्याकडे असलेली भेदकता मी आता या सिद्ध करू शकतो या मॅच मध्ये. हा चेंडू आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, आता चुकी केलं जात नाहीये. शुभम भोपीने टिपलेला हा झेल रितेश आगिवले या बॉलवरती बाद. खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गतवर्षी आपण पाहिलं असेल हरिग्राम टीमला अगदी 2 मॅच जिंकल्या होत्या, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये अगदी दोऱ्यावरती मॅच गेली होती. दोऱ्यावरती अगदी रफ अँड टफ मॅच झाली होती, परंतु हरिग्राम संघाला तो पराजय अगदी स्वीकारावा लागला. तो पराजय नसून मी तर म्हणेन विजय मिळाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत चांगली झुंज दिली होती. शेवटचं स्लॉग ओव्हर डेट ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली विक्रम आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय, परंतु डेट ओव्हर मध्ये थोडासा पूर्णपणे भोवऱ्यामध्ये अडकवला गेलाय तो भोकरपाडा टीमला. जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडाला आपण पाहतोय. हा चेंडू अपड्राईव्ह केला, गॅप मध्ये चेंडू आहे, 2-2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार येतोय पहिल्या बॉलवरती दणका चौकाराचा. चार धावा या चेंडूवरती येतात. 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात. प्रणित पाटील वरती पूर्णपणे आता दारोमदार असेल ते भोकरपाडा टीमची. एक चांगला खेळाडू आहे प्रणित पाटील सुद्धा. हा चेंडू पुन्हा एकदा सेलिमिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, अगदी डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतोय. त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या बॉलवरती, डोक्याची घंटा
अगदी या बॉलवरती करण पाटील रनआउटची विकेट, खेळाडू क्रमांक 5 चौथा. DRS मागितलं या ठिकाणी थर्ड अंपायर्स. रनआउट स्किट सोडलंय काय सेकंड रन साठी, त्यासाठी दीपक पाटील सर आपण पाहतोय. सर्व क्वालिफाईड अंपायर, एक प्रोफेशनल टुर्नामेंट आहे आणि हा करण पाटील आउट आहेत सर सांगतायत. स्क्रीज सोडलेली आहे आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन आणि भरपूर स्क्रीज सोडलेले असे आमच्यापर्यंत एक मित्र म्हणून ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या दीपकजी पाटील सर, जे थर्ड अंपायर म्हणून एक प्रोफेशनल टुर्नामेंट आपण पाहतोय. भारतीय चंदा पार्टी पुरस्कृत नारपोली आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2025 योगेश मस्कर आमचे पाहतोय. त्यांची सुद्धा फार प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी. कारण ज्या वेळेस तुमचे 5 बोटे एकत्र होतात ना, त्यावेळेस मूठ बनत असते आणि त्या मुठीमध्ये एवढं साम्राज्य असतं ना की तुम्ही काही करू शकता. परंतु तेच या ठिकाणी करण्याचं काम 5 बोटे एकत्र केली, मूठ बनवून नंतर ही स्पर्धा आपल्याला सार्थकी लागते. ती जे मसोबा क्रिकेट टीम नारपोली टीम साठी चेंडूला उडवलाय, प्रणित पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला षटकार. डीजे ऑपरेटर 28 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. प्रणित पाटीलचे आलेले मोठे फटके आता बल देऊन जातोय तो आता टीम भोकरपाडा टीम साठी. कारण हे मोठे फटके आहेत ना या मॅच मध्ये. रनआउटची विकेट आता या बॉल वरती अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाली जाते. 5वा खेळाडू धीरज बात. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती येत ना एक 7 ते 8 धावा आल्या तर या मॅच मध्ये फार चांगली मजा येऊ शकेल. कारण भोकरपाडा टीम कडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, हे सुद्धा ओळखावं लागेल हरिग्राम टीम साठी. सोपान मात्रे याचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटनं या ठिकाणी खेळ केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी जंप लगावून या चेंडूला फील्ड केला जातोय. बालकृष्ण भोपीला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अलगटील आणि प्रणित पाटीलला स्ट्राईक वरती आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. एक धाव मिळते ह्या बॉलवरती. 29 धावा आणि खेळाडू गेल्या पावली तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॉल फॉर फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. सोपान मात्रे या गोलंदाजाचा. प्रणित पाटील नॉन स्ट्रायकरवरती. सागरला आपण पाहतोय गोलंदाज तयार. हा चेंडू अलॉंग द कार्पेट गोलीच्या बेगाने चेंडू निघतोय, परंतु अगदी पायानं अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडूने गाठले सीमारेषा. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार अक्षीना अगदी नशिबाचे दरवाजे खुले करून जातोय ते प्रणित पाटील आणि पूर्ण भोकरपाडा टीम साठी. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि शेवटपर्यंत का थांबलो मी प्रणित पाटील हा सांगतोय या चौकाराने आणि या 4 धावसंख्येच्या बरोबरीनं. जसा उल्लेख झाला कॉमेंट्री बॉक्स मधून 35-40 धावा सुद्धा गोलंदाजीच्या जीवावरती चांगली फाईट होऊ शकेल आणि त्याच धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 33 येणारे 24 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे ती. चौतीस धावसंख्येची गरज आहे. डीजे थोडासा इको आपण कमी करा कारण
रिटर्न आवाज येतोय लाईव्हच्या माध्यमातून, थोडासा इको फक्त कमी करा. 24 चेंडू आणि ओके 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये वागेश्वर हरिग्राम टीम साठी. या ठिकाणी सन्मान्य पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी उल्लेख करत असतो, जे भोकरपाड्याचे सुपुत्र आदरणीय निखिल शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय योगेश दादा मस्कर यांना विनंती करतोय की आणि प्रकाश दादा पाटील, दीपक दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी निखिल शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा. अगदी आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी सन्माननीय भोकरपाड्याचे किशोरजी पाटील यांना पण विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. कारण प्रत्येकाचा मैत्री संबंध, प्रत्येकाचं असलेलं अगदी मैत्रीचं नातं, आणि त्यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय दत्ता मस्कर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन आणि त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. मी दीपक दादा पाटील आणि योगेश दादा मस्कर यांना विनंती करतोय की आपण दत्ता मस्कर यांचा सुद्धा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा. आपण पाहतोय दीपक दादा पाटील जे मी तर म्हणेन राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाचा डंका आम्ही नेहमी पाहत आलो गेलोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची आवड नेहमी आणि अगदी मैत्री दुनियेतील मित्र म्हणे राजा माणूस आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी किशोरदादा पाटील यांना पण विनंती करतोय की आपण सुद्धा यावं व्यासपीठावरती, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. येणारे 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये हरिग्राम टीमला. मॅच कोणी जिंकलं नाही, कोणी हरलेलं नाही आहे. या मॅचमध्ये अजूनही चांगली ठसन निर्माण करू शकतात ते दोन्ही संघ, परंतु इथून पुढे मायक्रोफोनवरती असतील. मी थोडासा या ठिकाणी थांबतो, मायक्रोफोनवरती जॉईन होतील आमचे रोशन सकपाल सर. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल. वैभव आहे माझ्याबरोबर आज. खऱ्या अर्थानं हरिग्राम संघाचा म्हणजे मी म्हणेन हरिग्राम गावचे सुपुत्र आहेत आणि एक सुमधुर मातृभाषेमध्ये बऱ्याचशा वर्ष आमच्या बरोबर आणि मी त्याच्याबरोबर बऱ्याचशा वर्ष, आणि आज खऱ्या अर्थानं 12व्या खेळाडूच्या निमित्तानं गाठभेट झाली या मैदानावर. बेस्ट ऑफ लक. मागच्या वर्षीमध्ये थोडासा बॅड पॅच चाललेला या मैदानावर, त्यांचं 2 सामने जिंकूनसुद्धा या स्पर्धेमधून निघावून लागलं. परंतु आता सध्याच्या घडीला वैभव चांगली सुरुवात आहे तुझ्या संघाची. त्रिशा दक्ष 11 वागीश्वर हरिग्राम विरोधात असेल जय हनुमान भोकरपाडा या 2 संघांमध्ये. तसं बघायला गेलं तर घाई गडबड झाली, भोकरपाडा संघ थोडा लेट आला आणि त्यामुळे कदाचित हा मानसिक दडपण असतो ना वैभव, तो कधी कधी मग फेस करावा लागतं. आपण ज्या वेळेला तणावामध्ये किंवा मैदानाची काही माहिती नसते, विकेटवर काय चाललंय, विकेट कशा पद्धतीने चाललंय, बॉलला कशा पद्धतीने फेस केलाय मागच्या सामन्यामध्ये, या गोष्टीची ज्यावेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक माहिती होईल त्यावेळेसच तुम्ही त्या सामन्याला फेस करू शकता. अचानक मैदानामध्ये येऊन डायरेक्ट रनिंगमध्ये एखादा खेळाडू जर मैदानामध्ये जात असेल तर मग ही अशी परिस्थिती ओढावते. त्यामुळे मित्रांनो, माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमच्याकडे खूप वेळ आहे, वेळेला महत्त्व द्या आणि वेळेवर हजर राहा. यश जरूर तुम्हाला मिळेल. पहिला बॉलर नारपोली विलेज एंडकडून हिअर्स फर्स्ट वन. पहिला बॉल. यावेळेला आपण पाहिलं ऑफसाईडला खेळा, प्रोटेक्शन आहे तिथे. पहिली धाव पूर्ण, दुसरीची मागणी केली जाते आणि मागणीची पूर्तता हो. इथून मात्र चौकार आला, अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा रीतीने खराब फिल्डिंग. 4 धावा. राहुलनी सांगितलं सोपानेच्या नावावर बरेचसे विक्रम जोडले गेलेले आहेत आणि तो सध्याच्या घडीला संघ चांगल्याच परिस्थितीमध्ये असताना बॅटिंगसाठी उतरलाय. यावेळेला आपण पाहिलं पॉईंट आणि कव्हरमध्ये या बॉलला पिक केला आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या, तिसरीची मागणी केली जाते. माय गॉड, इथून मात्र 3 धावा.
अशा रीतीने नाही खेळता येणार, कारण आपण जर पाहिलं तुमची इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. 4 षटकांमध्ये आपण फक्त जमवल्या 33 धावा. अशा वेळेला गोलंदाजांना कंबर कसण्याची गरज असते. खऱ्या अर्थानं गोलंदाजाची मी म्हणेन तारेवरची कसरत असते आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकांना सुद्धा त्यांना दिलेला साथ खूप महत्त्वाचा असतो. सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण 100% स्वतःला इथे प्रेझेंट करावं लागेल, तर आणि तरच जय हनुमान भोकरपाडा संघासाठी ही फाईट मॅच तरी किमान ठरेल. कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे, येणारी वेळ सांगेल, परंतु तुम्ही प्रयत्न सोडता कामा नये. मैदानामध्ये जिंकायला हारायला ते नंतरची गोष्ट आहे, परंतु तुम्ही प्रयत्नच जर सोडले तर ती मॅच खेळून मजा येणार नाही आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर रितेश बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर आपण 3 धावा पाहिल्यात. टोटल 7 धावा आपण 2 बॉलमध्ये पाहत आहात. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या बॉलला खेळून काढलाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरून. षटकार. टायमिंग होतं या फटक्यामध्ये. आपण पाहिलं ताकद बिलकुल नव्हती. बॅकफुटवर गेला, जागा बनवली आणि सरळ बॅटनं या बॉलला फक्त हुक केलं सरळ दिशेनं आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. यस, समजून आलं लगेच त्या फटक्यानंतरच, कारण टेनिस क्रिकेटचे फटके आणि लेदर खेळणारा एखादा खेळाडू असतं त्याच्याकडे तो अभ्यास तंत्र असतं आणि कडं क्रिकेटचं सगळी तंतोतंत माहिती शिकवली जाते. त्यामुळे एक प्रोफेशनल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट्समन आपण पाहाल तर प्रसाद याच्या बॅटमधून सिंगल आली. यानंतर सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत 14 धावा. यानंतरची विनरमध्ये मॅच होईल, म्हणजे अर्थातच 3 षटकांची मॅच असेल. पेन तालुक्यातला बोरगाव संघ आहे. चांगली मॅच झाली, पहिली मॅच आपण त्यांची पाहिली. यावेळेला अवैध बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला या बॉलला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. काही हरकत नाही आहे, कारण तसं बघायला गेलं तर आरंभिक दोन्ही बॅट्समन वेल सेट होऊन एक जी पार्टनरशिप बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत आणि इथे पहिला ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे, कारण जर ही पार्टनरशिप अशीच राहिली तर अर्थातच त्रिशा दक्ष 11 वागीश्वर हरिग्राम संघ कधीही पलटवार करेल. हलक्या हातानं पहा, अगदी माहिती आहे दोन्ही खेळाडूंना पार्टनरशिप किती गरजेची असेल, परंतु लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. अगदी थोडीशी ढिसाळ कामगिरी मी म्हणेन. तिसरीची मागणी केली आहे आणि 3 धावासुद्धा कंप्लीट झाल्यात. काय नक्की भोकरपाडा जय हनुमान भोकरपाडा संघाच्या मनामध्ये आहे आय डोंट नो, बट तुम्ही ज्या पद्धतीने क्रिकेट खेळताय ना, मला असं वाटतं की तुम्ही या मॅचला सोडले की काय, परंतु असं करू नका, कारण मॅच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट सेफ नसतो मित्रांनो. तुमची मेहनत, अपार मेहनत आणि जिंकण्याची एक स्वप्न असतील ना मनामध्ये आणि एक एम असेल डोळ्यासमोर, एक टार्गेट असेल, ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त त्या या डोळा दिसत होता माणसाचा, त्याप्रमाणे तुमचा एक एम असायला पाहिजे, एक तुमचं ध्येय असायला पाहिजे आणि त्या ध्येयासाठी जर तुम्ही प्रामाणिक मेहनत केली ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला सपोर्ट मिळत असतो. परंतु इथे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 17 धावा. अठरा बॉल असेल आणि आता जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल. जवळजवळ 21 आपण जर पाहिलं तर बॉल आणि चेंडूंमध्ये काही जास्ती तफावत राहिलेली नाही आहे. त्यामुळे कदाचित हा सामना आता खूप जड होऊन बसला. मी म्हणेन जय हनुमान भोकरपाडा संघासाठी जड आहे, परंतु अवघड नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अंती परमेश्वर म्हटलं जातं ना. तुम्ही ज्या वेळेला अगदी नितांत प्रयत्न करता त्यावेळेस यश ही तुमच्या पायाजवळ मी म्हणेन रिंगाळत असतं आणि अशा वेळेला मात्र आलेली सिंगल धाव. या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत 18 धावा आहे. आता 17 बॉल आणि 16 धावांची गरज असेल. शांत क्रिकेट आहे. आता थोडी हवा निघून गेली या क्रिकेटमधून, एका दुसरा विकेट, कारण ओपनिंग साजेदारी जी बिल्डअप केलेली आहे दोन्ही बॅट्समननं, सोपान म्हात्रे असेल आणि प्रसादनं कम्मालीच्या हरिग्राम संघासाठी, कारण 34 धावांचे पाठलाग करत असताना आघाडीच्या 2 बॅट्समनकडून जी जबाबदारी चोख पार पाडायला पाहिजे, अजून काय हवं हरिग्राम संघाला. विकेटसुद्धा आहेत, धावासुद्धा बनतात. एखाद्या चांगल्या बॉलवर सिंगल रन काढून साईक रोटेट केली जाते. ओ, इथून मात्र दृष्ट लागली फलंदाजीला आणि फर्स्ट विकेट डाऊन. इथून मात्र त्रिशा दक्ष 11 वागीश्वर हरिग्राम संघाचा.
मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 45 नंबर्सची जर्सी प्रदान केलेला राज जाधव मैदानामध्ये दाखल होतोय. सध्याच्या घडीला फेवरेट नंबर आहे 45 रोहित शर्मा. भारतीय नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला आहे त्यामुळे सध्या खूप लाईक करतात या खेळाडूला. रोहित शर्मा असो, विराट कोहली असो, त्यांचे लकी नंबर, त्यांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. कारण टेनिस क्रिकेटसुद्धा आता एक यशाची मोठी उंची गाठतो आहे. सध्याच्या घडीला आपण ISPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म बघितला. ग्रामीण टेनिससाठी अजून काय हवं असतं, सगळं काय मिळतं आहे, फक्त तुमची मेहनत हवी आहे आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. सहज एवढा मोठी अचिव्हमेंट नाही करता येत, खूप मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी तुमची प्रामाणिक मेहनत अतिशय गरजेचे असेल. चला सध्याच्या घडीला नवीन बॅट्समन आपण राज जाधव याला पाहाल. स्लोअर टाईपचा हा बॉल हलक्या हातानं डिफेन्स केलं आणि सिंगल धावाली. सिंगलचीच गरज आहे सध्या हरिग्राम संघाला. माहिती आहे हरिग्राम संघाला की आपल्या हातामध्ये विकेट ठेवून जर आपण नुसती स्ट्राईक जरी रोटेट करत राहिलो ना तरी अगदी विजयाच्या जवळ सहज पोचू शकतो. खराब एखादा बॉल षटकामध्ये येतो आणि त्या बॉलवर मात्र अटॅक करायचं. आणखीन काही तंत्र नसतं. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठे फटके पाहिजेत असं नाही आहे. यावेळेला आपण पाहिलं शरीरापासून दूर फेकला गेला. अवैध बॉडी टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट झाला बॉल. त्यामुळे कदाचित इथून मात्र निशब्द राहिला बॅट्समन आणि निर्धाव चेंडूची झाली सांगता. टोटल मात्र स्टॉप झाली आहे. 19 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथून मात्र गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळेल. प्रणित पाटील. सावळे देवलवली विलेज एंडकडून हा गोलंदाज स्वीप हिट करण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र दुसरा निर्धाव चेंडू. शांत क्रिकेट चाललाय जरूर, परंतु अशा वेळेला एखादा टर्न मोठा जर मिळाला कदाचित भोकरपाडा संघाला तर मग अवघड होऊन बसेल. चालले सध्याच्या घडीला मी म्हणेन हरिग्राम संघाचं पारडं थोडंसं जड जरूर आहे. या वेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल जाणार सीमारेषेच्या बाहेर, वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बाईक वैभव मला सांगतोय 5 बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत आणि यंदा दोन बाईक मिळालेल्या. सीझन संपता अजून सीझन चालू आहे. कमाल आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सगळं काही मिळतं. असे उन्हाळ मुलांचा खेळ आहे, परंतु या मोठ्या मोठ्या खेळाडूंचा जर ॲव्हरेज इन्कम काढला ना इयरली तर कमीत कमी 40-50 हजार रुपये, म्हणजे अगदी टॉप 10 खेळाडूंचा जर आपण इन ॲव्हरेज काढला तर 40-50. अरे आता इंजिनिअरिंगला सुद्धा एवढा पगार नाही आहे. टेनिस क्रिकेटने हे दिलं आहे. केतन म्हात्रेसारखा ठाण्यातला खेळाडू पहा, त्याचा इन ॲव्हरेज जर काढला तर तो तर भयंकर पुढे आहे. अशी बरेचसे खेळाडू आपले रजत मुंडेसारखा आहे. त्यानंतर आपण किरण पवारला पाहिलं, मोठ्याला पाहिलं. हे असे खेळाडू आहेत ज्यांनी खूप मेहनत केली, पण त्यासाठी खूप घसली आहे त्यांनी. त्यामुळे आज त्यांचे ते सुगीचे दिवस आहेत. चला मैदानाकडे आपण वळूया. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली आपण 23 धावा धावपटलावर लगावल्या गेल्यात. यावेळेला आधी बॉलिंग ट्रॅकवर असेल 12 बॉल आणि आता 11 धावांची गरज असेल. धावसंख्या छोटी आहे, परंतु गोलंदाजांवर डिपेंड करतं की धावसंख्या मोठी करू शकतात की नाही. आधी वाक्या बाद है भाई. हा खेळ मला आवडला, खूप आवडला. आणि यावेळेला आपण पाहिलं समोर असलेला बॅट्समन होता ज्यांनी राज जाधव यानं हिरलाय की माझ्या अपोजिशनला जो बॅट्समन उभा आहे तो अर्थातच सोपन म्हात्रे आहे आणि अटॅकिंग आहे. मलाच गरज नाही आहे मोठे फटके खेळण्याची, त्याला संधी मिळाली. माझं विकेटवर राहणं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्यात ना तर सहज विजयाच्या जवळ जाता येतं आणि तेच तंत्र वापरलं आहे. वाह, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल, नाईस, वेल प्लेड, आउट ऑफ द रो, 6 रन. लगेच आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे.
11 बॉल आणि आता 5 धावांची गरज असेल. भोकरपाडा संघ सोपान खेळतोय आणि या खेळाडूची वारंवार आपण स्तुती करतो आणि त्याचं जिवंत उदाहरण दाखवून दिलंय त्यानं. क्षमता आहे या खेळाडूकडे. काय फटका होता. नाईस स्ट्रोक. हलक्या हातानं ग्लान्स केला या बॉलला. अलॉंग द कार्पेट प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव. दुसरीची मागणी. धोका होऊ शकतो आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या माध्यमातून टोटलचा जर ग्राफ आपण पाहिला तर उंचावत असतं ना 32 धावा. म्हणजे अर्थातच असा 10 बॉल असतील आणि मात्र 3 धावांची गरज असेल. 9 बॉल माफ करा. सोपा सामना करून ठेवलाय दोन्ही बॅट्समन. आपण पाहतोय वेल सेट होऊन खेळत आहेत. शॉट ऑफ लेन्स स्वीप चिट केला आहे. वॅकंड एरिया आहे तिथे मात्र नाही प्रोटेक्शन आहे परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर फिरला. बुडत्याचा पाय खड्ड्यात म्हणतात ना तसा प्रकार इथे मात्र झाला आणि बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी विनिंग चौकार इथून पाहायला मिळाला आणि अशा झाली आहे आणि खास करून त्रिशा दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम संघाची आपण बॉलिंग आणि बॅटिंग पाहिली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि सध्याच्या घडीला आपण ज्या खेळाडूनं 11 बॉलला फेस करत असताना 3 चौकार 1 षटकार 27 धावांची आउटस्टँडिंग इनिंग खेळला तो बॅट्समन आहे वन अँड ओनली ऑलराऊंडर परफॉर्मन्स सोपान म्हात्रेसाठी. गिव्ह मी अ बिग क्लॅपिंग. जोरदार टाळ्या. वेल प्लेड सोपान अँड बेस्ट ऑफ लक मन नेक्स्ट मॅच. चला सोपान बरोबर कॅप्टन या. मी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी दीपक सर निखिल पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते. वेल प्लेड सोपान. वन्स अगेन बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅचसाठी तुझला आणि तुझ्या संघाला असतील हार्दिक शुभेच्छा. चला बोरगाव संघाचा कॅप्टन आणि त्रिशा दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम संघाचा कॅप्टन दोघांनी टॉससाठी यायचं आहे. पेण तालुक्यातील एक संघ आणि पनवेल पश्चिम भागातील नेरे धुंद्रे विभागातील एक संघ हरिग्राम आपण पाहाल. 3 ओव्हरची मॅच असेल. एक पाव